नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील एकमेव क्रीडा संकुल सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे। तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या क्रीडा संकुलमध्ये आवश्यक सुविधांचा पूर्णपणे अभाव दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। क्रीडा संकुलच्या परिसरात सर्वत्र गांजर गवत वाढले असून स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते। तसेच व्यायामासाठी ठेवण्यात आलेले साहित्यही मोडकळीस आले असून त्याची देखभाल होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। या क्रीडा संकुलवर दररोज लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण व्यायाम व सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी येतात। मात्र परिसरातील अस्वच्छता व गैरसोयीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या काही नागरिकांनी थेट प्रतिक्रिया देत सांगितले की शहरातील एकमेव क्रीडा संकुलची अशी अवस्था असणे अत्यंत दुर्दैवी आहे। संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता, गवत काढणे आणि व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आता तरी तालुका क्रीडा अधिकारी या समस्येकडे लक्ष देणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। तसेच या समस्येबद्दल तालुका क्रीडा अधिकारी शेख साहेब यांनी दिली थेट प्रतिक्रिया। तर बघा शेवटपर्यंत। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। यामध्ये एकमेव क्रीडा संकुल आहे आणि क्रीडा संकुलवर काही व्यायामाचे साहित्य बसवण्यात आलेले आहे। काही महिन्यापूर्वी त्या साहित्याची ऐशी की तैशी झाली आहे, काय सांगाल? सर, आम्ही तर रोज नियमित व्यायामाला येतो। इथली अवस्था पाहून इथे व्यायाम करावं की अजून कुठे पळून जावं असं वाटतं। एवढी घाण आहे। हे पाहून घ्या साहेब, इकडे हे कचरा पहा, बिडी तुटका बॉटला पहा तुम्ही, हे पहा सगळा कचरा, हे पहा साहेब, हे याच्यावर काय तुम्ही व्यायाम करणार आहे? तुटलेल्या अवस्थेत आहे। हे बाकीचे जे नवीन साहित्य लावले ना ते आता डुलडुल हलून राहिले, ते पूर्ण हे करून राहिलेलं आहे। हे याच्यामध्ये हे पण पूर्ण निघालेलं आहे। एकंदर किती महिने झाले साहित्य लावून? मला वाटते 2 की 3 महिने, 3-4 महिने झाले ते, पण आताच ते या अवस्थेला आहे। हे अजून टिकणे शक्य नाही आहे। आणि एकमेव ग्राउंड आहे, त्याला चांगलं सौंदर्यकरण करणे, थोडंसं व्यवस्थित मेंटेनन्स करणे, हे न केल्यामुळे आज एवढे प्रॉब्लेम आहे इथे की लोक यायला पाहत नाही। लोक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन व्यायाम करतात, तिकडे एक्झरसाईज करतात, पण इथे येत नाही। याचं चांगलं मेंटेनन्स करावं असं आपला MB न्यूजला सांगायचं आहे। सर, काय मागणी आहे तुमची या ग्राउंडबद्दल? या ग्राउंडबद्दल हे पहिले हे जे घाण यायची, हे सगळं गाडी कचरा हा सगळा स्वच्छ करायला पाहिजे। हे जे बेकार झालेले इन्स्ट्रुमेंट आहे हे दुरुस्त करायला पाहिजे। आणि इथे कोणीतरी नियमित देखरेखसाठी अधिकाऱ्यांच्या वगैरे हे पाहिजे, व्हिजिट्स पाहिजे। म्हणजे या ठिकाणी तुमचं असं असावं की जेणेकरून त्या वाटायला पाहिजे नाही बा खरंच आता इथे सगळं धूळ पडलेली आहे, बॉटल पडलेलं आहे, काय लोक इथे थुंकतात आहे। या ठिकाणी मला एक सांगा, तुम्हाला वाटते का या ठिकाणी अधिकारी दुर्लक्ष करताय म्हणून? 101% दुर्लक्ष करते, त्यामुळेच असं आहे। जर समजा रेग्युलर अधिकाऱ्याने व्हिजिट केली तर इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण होऊ शकत नाही। आणि हे जे साहित्य तुम्ही नवीन आणलेले आहे हे सगळे तुटताट झालेले आहेत। तर हे एवढ्या काहीतरी कोणाचं तिकडे चुकत आहे किंवा आपल्या अधिकाऱ्यांचं आपल्या कामाविषयी डिव्होशन कमी वाटते। तर त्यांनी सगळ्यांनी लक्ष घालावं। जनतेच्या आरोग्याचा फार मोठा समस्या आहे सध्या। जर असे मैदान असते तर अजून चांगल्या लोकांचं हे करतील, मेंटेनन्स करावं। एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून या क्रीडा संकुलवर येत आहे? 3 वर्षापासून मी येत आहे रेग्युलर। आणि 3 वर्षापासून याची अवस्था अशी दयनीय आहे का? नाही, मध्ये एक वेळ केली तर त्यांनी स्वच्छ, आम्ही तक्रारी केल्यानंतर आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे, मग एकदा तक्रार केली तर त्यांनी इन्स्ट्रुमेंट लावले, ते सगळे तुटतच आहे आता नवीन लावलेले इन्स्ट्रुमेंट। पण त्यांनी थोडं लक्ष घालावं आणि मेंटेनन्स करावं। तुमचं काय नाव आहे? ते मी 5-7 वर्षापासून एक्झरसाईज करायला येत असतो। मी ॲज ए फिजिकल एज्युकेशन कॉलेजला आहे, पण इथली जी दयनीय अवस्था पाहिलेली आहे एकंदर इन्स्ट्रुमेंटची खूप अशी बेकार झालेली आहे। तिथे अनेक विद्यार्थी प्रॅक्टिससाठी येत असतात, बुजुर्ग लोक येत असतात आणि रनिंगसाठी सकाळी 4 वाजतापासून विद्यार्थी पोलीसचं ट्रेनिंग असल्यामुळे इथे दरवेळेस सकाळला 4-4:30ला तयार असतात।
पण या ग्राउंडची जर अवस्था जर पाहिली तर खूप बेकार झालेली आहे. इथे गांजर गवत आहे, दगड त्या ट्रॅकवर मोठमोठे दगड लावलेले आहे आणि या इन्स्ट्रुमेंट जिथे लावलेले आहे तिथे आजूबाजूला सगळी दुर्गंधी पसरलेली आहे. आजूबाजूला गवत, कागद, बिअरच्या बॉटल, दारूच्या बॉटल अशा पडलेल्या आहे. एकंदरीत मला असं वाटतं की जो कोणी क्रीडा अधिकारी आहे त्यांचं दुर्लक्ष याच्यावर आहे. तेव्हा त्यांनी इथे थोडंसं लक्ष देऊन हे जे ग्राउंड आहे हे थोडंसं चांगलं करावं आणि विद्यार्थ्यांची चांगली व्यवस्था, एक बाहेर असा एखादा नळ काढावा पाण्याचा इथे पाण्याची. आणि इथे कसे आहे, वास्तविक पाहता जे 2 कर्मचारी नेमले आहेत त्यांचं लक्ष आहे, पण आजूबाजूला सगळे हे ओपन असल्यामुळे जनावर इथे येतात, सगळं घाण करून जातात आणि कर्मचारी आहे पण पगार कमी असल्यामुळे ती थोडंसं दुर्लक्ष असं करतात. त्यांना विचारलं तर आम्ही काय करणार आहे, पैसेच आम्हाला मिळत नाही वेळेवर, तर आम्ही काय लक्ष देणार आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया असते. तेव्हा संबंधित जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी थोडंसं इकडे लक्ष द्यावं आणि या ग्राउंडची व्यवस्था अशी थोडीशी व्यवस्थित चांगली करावी अशी मी अपेक्षा करतो. माझं डॉक्टर वसंत खंडार. या क्रीडा संकुलची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली असं तुम्हाला वाटत नाही का? इथली व्यवस्था म्हणजे दयनीय अवस्था आहे. इथं काही कचरा आहे. इथं जे कर्मचारी आहे तिथे तुटपुंज मानधनावर आहे, त्याच्यामुळे त्यांचंही लक्ष राहत नाही. तुटपुंज 5,000 मानधन भेटते त्यांना फक्त. आणि इथं जो क्रीडा अधिकारी आहे इथं म्हणजे स्पेशल क्रीडा अधिकारी चांदुरेला तो कधी दिसत नाही इथे. आणि इथं म्हणजे जनावराचा म्हणजे इथं हे नसल्यामुळे, फाटक नसल्यामुळे तर जनावराचा खूप त्रास आहे इथे. काय मागणी आहे? काय मागणी आहे म्हटलं? इथलं हे पूर्ण स्वच्छता आणि क्रीडा अधिकारीची प्रत्येक हप्त्याला भेट घेणं आणि कर्मचारी जे काही जे हे आहे मानधन ते थोडं वाढून देणं, त्यांचे थोडं लक्ष राहील त्यांच्यावर. मानधन वाढवण्यामुळे ते 5,000 काही यावेळेस. काय सांगा ना क्रीडा संकुलबद्दल? तुम्ही या ठिकाणी व्यायाम करत आहे, योगा करत आहे, काय सांगा? हे खूप घाण झालेली आहे, इन्स्ट्रुमेंट तुटलेले आहे आणि याच्यावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. संपूर्ण शहरामध्ये एकमेव ग्राउंड हेच आहे. इथे मुलं खूप व्यायाम करतात, प्रॅक्टिस करतात. ह्या संपूर्ण चांदूर रेल्वेमध्ये मध्यवस्तीमध्ये असलेलं ग्राउंड आहे. जवळपास 70% लोक इथेच व्यायाम करायसाठी येतात चांदूर रेल्वेतले. त्यामुळे याच्यावर लक्ष देऊन त्वरित इथची घाण व इथं असणारे व्यायामाचे साहित्य त्वरित बदलून देण्यात यावे अशी आपल्या मार्फत विनंती करतो. ग्राउंड हे गुळगुळीत असं तुम्हाला वाटत नाही का? पण हे ग्राउंड गुळगुळीत आहे का? काय सांगा? तेवढं गुळगुळीत वाटत नाही. 50% वाटते, 50% वाटत नाही. काय वाटते तुम्हाला? वाटते का हे ग्राउंड संपूर्णपणे गुळगुळीत आणि व्यवस्थित झाले पाहिजे म्हणून? हो, झालं पाहिजे. साहेब नमस्कार. MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मला एक प्रतिक्रिया पाहिजे होती. शेख साहेब बोलताय ना? हो, बोला. हे चांदूर रेल्वेचं जे क्रीडा संकुल आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये, गंभीर अवस्थेमध्ये पाहण्यात मिळत आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? साहेब, आता सध्या आहे ना तालुक्याच्या संकुलची आता जस्ट मीटिंग झालेली आहे. त्यात त्या सर्व जे समस्या आहेत त्यात मांडण्यात आल्या आणि ती आता सोडवण्यात येणार आहे लगेच. इथे सिगरेटचे दुटके, दारूच्या बॉटला असं मला पण दिसत आहे. आणि विशेषतः म्हणजे जे नवीन उपकरण लावलेले आहे इथं व्यायाम करिता, जे सकाळी जे फिरायला येते त्यांची अशी की तशी झाली आहे. काय सांगा याच्याबद्दल? साहेब, आपण ज्या कंपनीला दिलेलं आहे ना आपण जिम, ओपन जिमचं, त्यांना ती कंप्लेंट देण्यात आली आणि ती दुरुस्त करणार आहे. एकंदरीत किती दिवस लागेल? कारण की यापूर्वी जे पण ते क्रीडा अधिकारी होते मी मागेच त्यांनी मागेच बोललेलं त्याला या हप्त्यात होऊन जाईल ते. असेच पोकळ घोषणा देत गेले आणि चालले गेले, त्यांची बदली झाली आणि तुम्ही त्यांच्या ठिकाणी आले. काय राहील प्रतिक्रिया पुढे तुमची या ग्राउंड साठी? नाही, या आणि हप्त्याला- एकमेव या शहरातील हे हप्त्याला ग्राउंड आहे. होऊन जाईल. हो, नाही होऊन जाईल. आताच लगेच काही दिवसा अगोदर केलेलं आणि परत आता तो करणार आहे. मी कालच त्याला बोललेलो, फोन केलेला मी तर मागील 1 हप्त्यापासून त्याच्या हे घेत आहेत त्याच्यापासून. आणि तो या हप्त्याला येणार आहे म्हणते तो. विशेषतः म्हणजे नियमाप्रमाणे ग्राउंडवर पाणी मारणे, म्हणजे हे आणून मशीन वगैरे आणून त्याचं साफसफाई करणे, इथं अत्यंत दयनीय अवस्था. या गोष्टीची देखभाल होत नाही. काय सांगाल?
नाही, बरोबर आहे. ते आता होणार आहे साहेब. आता मधात आपण साफ स्वच्छता केली आणि परत ते घास वाढते आणि अजून आपण ठेवलेल्या आहेत त्या सर्व समस्या समितीसमोर. आता ते लवकरच होणार आहे दुरुस्त आता. आणि विशेषतः म्हणजे जनावरे वगैरे आतमध्ये प्रवेश करते, घाण करून ठेवते, काय सांगाल? हो, ती मागची जी भिंत आहे ना, ती भिंत आता आपण तो पण समस्या होती. ती भिंत बांधली की मग ते जनावरांचं आतमध्ये येणं जाण्याचं सर्व बंद होणार आहे ते आतमध्ये. आणि विशेषतः म्हणजे आतमध्ये जे मुलांसाठी खेळण्यासाठी जे ग्राउंड आहे ते पण दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या पण रिपेअरिंग केली नाही, साफसफाई नाही आहे. काय सांगाल? आहेत ना, सर्वच तर व्यवस्थित आहे साहेब आतमध्ये. नाही आहे व्यवस्थित म्हणून तर तुम्हाला प्रश्न विचारून राहिला ना. नाही, आतमध्ये तर याला बॅडमिंटन हॉलला तर व्यवस्थित चाललंय. सर्व व्यवस्थित आहेत. ठीक आहे साहेब. धन्यवाद. तुम्ही एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रात 2 शब्दाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. ठीक.